श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज आमच्या शेजारच्या मामींनी हे साचलेले जळण दिले. त्या काही चूल पेटवत नाहीत. मग त्यांच्या सगळ्या ह्या टाकाऊ वस्तू म्हणजे नारळाच्या साली, काट्या त्या मलाच चूल पेटवायला देतात. काल रात्री इडलीसाठी तांदूळ भिजत घातला होता. त्याला घेतलं बारीक करून, कारण संध्याकाळी करायचं होतं इडली सांबार आणि चटणी. थोडं धुणं अजून राहिलं होतं म्हणून ते धुवून पत्र्यावर वाळत टाकू म्हटलं. कारण स्लॅब नाही आमचा, म्हणून आम्हाला मोठं धुणं पत्र्यावरच वाळत टाकायला लागतं. मग अशी काही कसरत आम्हाला करायला लागते. जागा अपुरी असल्यामुळे असे उपाय करतो आम्ही. काल दळप टाकलं होतं ते आणलं आणि पट्ट करून नाश्ता करू म्हटलं. कारण आम्ही चाललो होतो आज शेतात. मी, ताई, आहो आणि आई. जरा वेळ लागणार म्हणून आमचे आहो म्हणाले डबा घ्या, म्हणजे मस्त आज शेतात जेवू. घरापासून शेत थोडं लांब आहे म्हणून आम्ही निघालो गाडीवरून. आई दुकानात होत्या म्हणून आम्हाला सोडून आहो गेले आईंना आणायला. आम्ही आलो होतो आईंच्या मामांच्या शेतात. आईंच्या मामाने रोटर मारला होता म्हणून आलो होतो खोडव्या गोळा करायला, कारण चुलीला जळण होतं ना. आईंना घेऊन येताना आहोने आम्हाला खायला आणला बांबू. आई आमच्या पहिल्यापासून चुलीवर जेवण करतात. चुलीला जळण होतं म्हणून आज शेतातल्या ऊसाच्या खोडव्या गोळा करायला आम्ही सगळे आलो होतो. खूप ऊन होतं म्हणून पहिल्या डोक्याला साडी बांधू म्हटलं. सगळे पटापट कामाला लागलो. आपण शेती विचारतो, पण शेतीत काय कष्ट आहे हे आपल्याला माहीत नसतं. आमचे आहो MIDC मध्ये काम करतात म्हणून कसं ओझं उचलतात बघा. कोणत्याही कामात तटत नाहीत. आई आणि त्यांचे मामा थोडा वेळ सावलीत बसून बोलत बसले होते. आईंच्या मामानी शेतातच गोठासुद्धा बांधलाय. सगळं आवरून छान पाटातल्या गार पाण्याने हातपाय धुतलं. मग त्यांनी शेतातच छोटी आंब्याची, चिक्कूची बाग केली आहे. त्या बागेत बसून जेवू म्हटलं. आईंच्या मामाने झाडाचा कवळा नारळ दिला. त्यातलं पाणी पिऊन कवळं कवळं खोबरं खाल्लं. मस्तपैकी बागेत बसून जेवणावर ताव मारला. आणि शेतात काम करून भूक मात्र कडकडून लागते. आमचे आहो 16व्या वर्षापासून शेतात राबलेत. 2 वर्ष शेतात काम करून आता 10 वर्ष ते MIDC मध्ये आहेत. म्हणून शेत त्यांना खूप आवडतं. तिथून घरी येताना थोडं गार लिंबू सरबत घेतलं. उन्हात खूप उकडत होतं ना. आणि मामाने दिलं होतं झाडाचं पपई. शाळेतून आरुरुदू आले, त्यांना ते पपई कापून दिलं. संध्याकाळी धुणं वाळत घातलं होतं ते आणलं काढून. आणि पत्र्यावर जायला शेजारी असा जिना आहे, त्यावरून मी पत्र्यावर जाते. संध्याकाळी इडलीचं पीठ आंबून तयार होतं म्हणून मस्त सगळ्यांना इडली तयार करून घेतली. इडली रव्याचीही असते, पण मी तांदळाची केली होती. आणि त्याच्या जोडीला सांबर आणि खोबऱ्याची चटणी. तर कशी वाटते नक्की सांगा. आणि आमचा शेतातला मोठा ब्लॉग येईल, त्यात मस्त मजा तुम्हाला बघायला भेटेल. तो ब्लॉग नक्की बघा. श्री स्वामी समर्थ.